आपल्याकडं मुखेड तालुक्यामध्ये लेंडी धरणाचं जे काय प्रभाव क्षेत्र आहे त्याच्यामध्ये काल रात्री प्रचंड पाऊस झाला. विशेषतः जे रावणकोला आहे तिथं 222 mm पाऊस 5-6 तासात झाला. लेंडीला 95 mm झाला आणि अहमदपूर बिदर या जिल्ह्यातही प्रचंड पाऊस झाल्यामुळं आपले जे प्रभाव क्षेत्रातले जे गाव आहेत त्यामध्ये प्रामुख्याने सर्व गावांना प्रॉब्लेम आला, पण जास्तीत जास्त प्रॉब्लेम हे रावणगाव, हसनाळ, बिंगोली. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. या गावांना समस्या आली आणि जवळजवळ लोक तिथे अडकले होते. 250 लोक रावणगाव मध्ये होते, हसनाळमध्ये 7 ते 8 लोक होते, बिंगोलीमध्ये 40 लोक होते. तर काही जे क्रिटिकल लोकेशन्सला एकदम लोक होते त्यांना आम्ही रेस्क्यू केले. आमची सकाळपासून पहाटे 4:30 पासून आमची रेव्हेन्यूची टीम तिथं हजर आहे आणि SDRFच्या पथकाने पण बचाव कार्य सकाळी चालू केलंय. त्यामध्ये जे झाडावर अटकलेले जे 8 लोक होते, मशिदीवर 4 लोकांनी आसरा घेतला होता आणि हसनाळा एक बुरुज आहे, त्या बुरुजावर पण 8-9 लोक अडकलेले होते. या सर्वांना आम्ही रेस्क्यू केलेलं आहे. आता जे उर्वरित लोक आहेत ते तसं सध्या सुरक्षित ठिकाणी आहे, परंतु पाण्याने वेढलेले आहेत, तर त्यांना बचाव कार्याचं काम चालू आहे. या कामी SDRFची टीम आहे, पोलिसांची क्विक रिस्पॉन्स टीम पण त्या ठिकाणी पोहोचलेली आहे आणि अतिरिक्त मदत आम्हाला लागेलच म्हणून आम्ही बॉम्बे सॅपर्स म्हणून आर्मीचं जे युनिट आहे छत्रपती संभाजीनगरचं, तर त्यांना आम्ही पाचारण केलेलं आहे, ते पण आता पोहोचत आहेत. तर प्रामुख्याने सध्या रेस्क्यूचं काम हेच आमचं प्राधान्याने आम्ही करतोय, या लोकांना सोडवणे. दुसरीकडं जी प्राण्यांची हानी मोठ्या प्रमाणावर झालेली आहे, विशेषतः शेळ्या आणि जनावरं जे आहेत हे मोठ्या प्रमाणावर दगावलेले आहेत. याचा आकडा निश्चित करण्याचं काम पशुसंवर्धन विभाग करतोय, परंतु संख्या 150-200 पेक्षाही जास्त आहे, तर ते आपल्याला लवकरच कळेल. त्याचसोबत आता पुढच्या येणारा जो दिवस आहे याच्यामध्ये लातूरला ऑरेंज अलर्ट आहे आणि आपल्याकडं पण वेदर फोरकास्ट मध्ये पाऊस आहे. तर यामध्ये विसर्गाचा मॅनेजमेंट मोठा मुद्दा आहे. तर मी जे तेलंगणाचे प्रधान सचिव आहेत जलसंपदाचे, त्यांच्याशी मी संपर्क साधलेला आहे आणि पोचमपाड धरणातून जो होणारा विसर्ग आहे तर त्याला व्यवस्थित मॅनेज करण्यासाठी आमचं चांगलं कोऑर्डिनेशन आहे. बिदर कलेक्टर आहे, लातूर कलेक्टर आहे, यांच्यासोबत पण आम्ही एक आता चर्चा केली. दुर्दैवाने तिकडून येणारा जो फ्लो आहे तो अनकंट्रोल्ड आहे, परंतु तिथल्या ज्या फ्लो लेवल्स आहेत तर त्या वेळोवेळी आम्हाला त्या शेअर करतायत. परंतु सुदैवाने आता पाऊस थांबलाय आणि पाणी पातळी थोडीशी ओसरलेली आहे, तर जे उर्वरित जे बचाव कार्य आहे ते आम्ही लवकरात लवकर पूर्ण करू. काही लोकांना जेवणाची व्यवस्था हो, काही लोकांना जेवणाची व्यवस्था नाहीये कारण ते अडकलेले आहेत, तर ती पण मी आमच्या रेव्हेन्यूच्या टीमला सांगितलंय. ते लवकरात लवकर त्यांच्यापर्यंत पण आपली टीम पोहोचेल आणि लवकरात लवकर त्यांना ही सगळी मदत पोहोचेल. विशेषतः जे प्रभाव क्षेत्रातले जे गाव आहेत पुनर्वसित होते, परंतु त्यांचं स्थलांतरण होणं बाकी होतं, या पट्ट्याला जास्त अडचण आलेली आहे आणि आजच्या दिवसामध्ये सगळं कार्य आम्ही पूर्ण करू. नागरिकांना सगळ्यांना माझं आव्हान आहे की आपण कुठल्याही अनावश्यक कामासाठी, म्हणजे फार अत्यंत क्रिटिकल काय असेल तरच बाहेर पडा, शक्यतो बाहेर पडू नका, घरात थांबा, काळजी घ्या. कारण पावसाचं प्रमाण आपल्याकडे आज सांगितलेलं आहेच, अलर्ट आहे, परंतु त्याचसोबत आपल्या जिल्ह्यामध्ये इसापूर धरणाचा जो विसर्ग आहे तो पण आहे. त्यानंतर पैनगंगा, पूर्णा इकडचा पण आपल्याला आवक वाढलेली आहे. बघा, रात्री प्राप्त जानकारीनुसार आम्हाला तकरीबन 2 वाजता या हरणनाळ आणि रावणगाव आणि हसनाळ आणि भासवाडी या गावाचा संपर्क तुटलेला होता आणि या गावामध्ये पाणी शिरलं अशा प्रकारच्या सूचना प्राप्त झाल्या होत्या आणि आम्ही आमचे रेस्क्यू टीम जे आहे 2 अधिकारी आणि 40 अंमलदारासह आणि मेडिकल स्टाफ, वायरलेस स्टाफसह आम्ही या गावामध्ये पोहोचलो. येण्यामध्ये फार अडचण झाली कारण की येण्याचे जे रस्ते होते हे पूर्णपणे बंद झाले होते, पूल तुटलेले होते आणि जसं इथं आलो आम्ही तात्काळमध्ये इथं रेस्क्यू कार्य चालू केलं. या रेस्क्यू कार्यामध्ये आम्ही आत्तापर्यंत 150 लोकांना सुखरूपपणे बाहेर काढलं आणि त्यांना मेडिकल फर्स्ट एड वगैरे करून आम्ही त्यांना सुरक्षित ठिकाणी ठेवलं. यामध्ये
आम्ही गावकऱ्यांना एकच म्हणतो की आता एडर टीम आलेली आहे, आपण कोणत्याही प्रकारची काळजी करू नये, फक्त व्यवस्थित ठिकाणी आपण जे उंच जागा आहे, जे पाण्यापासून उंच आहे त्या ठिकाणी जाऊन सुरक्षित राहावे. आमची बोट आमचे रेस्क्यू तिथे येतील आणि आपल्याला वाचवतील, त्यामध्ये कोणत्याही प्रकारची चिंता करण्याची आवश्यकता नाही आहे. तर साधारणपणे किती लोक अडकले असतील? आता हे जे गाव आहे रावणगाव, या गावामध्ये आतापर्यंत आम्ही या रावणगावचे 80 लोक रेस्क्यू केलेले आहेत आणि याच्यामध्ये अजून 100 लोक असू शकतात, 100 लोक असू शकतात यामध्ये. आणि आता भासावळीमध्ये 15 लोक आता रेस्क्यू करण्यासाठी आमची बोट रवाना झालेली आहे. 25 लोक रवाना झालेली आहे. आणि आता पाऊस पण अडथळा करत आहे आणि लवकरात लवकर रेस्क्यू कार्य चालू करून सर्व सुरक्षित आम्ही नागरिकांना व्यवस्थित ठिकाणी घेऊन जाऊ. पूर परिस्थिती पाहता अजून काही गरज आहे वाटते का पथकाची? तसं तर आता पथकाची जरूरत याच्यामुळे आहे की रेस्क्यू कार्य हे आपण सांगू नाही शकत की कसं आहे, कारण की आम्ही 3 गावचं रेस्क्यू करण्यासाठी आलो होतो आणि याच्या दरम्यान आम्हाला अजून 2 ठिकाणी हे आलं की इथं प्रॉब्लेम निर्माण झालेला आहे. कारण की पाऊस हा मुसळधार असल्या कारणामुळे खूप ठिकाणी प्रॉब्लेम आलेला आहे. तरी मी नागरिकांना हेच म्हणेल की कोशिश करा की कोणी कुठं हे असेल तर तात्काळ त्यांनी प्रशासनाला मदत मागावी, जेणेकरून त्यांना त्यांच्यापर्यंत तात्काळ मदत पोहोचेल. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.